आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, खराब देखभालीमुळे बारामती विमान अपघात झालेला आहे असा प्राथमिक अहवाल समोर आला आणि लिअरजेट कंपनीच्या 45 विमानात हवाई सुरक्षाबाबत मानकांकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। व्हीआयपी व्यक्ती अशा विमानाने प्रवास करतायत, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतकं दुर्लक्ष कसं झालं? हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं। या व्हीएसआर कंपनीच्या माध्यमातून डीजीसीएला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा घातपात घडून आणायचा होता। आमदार रोहित पवारांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये पत्रकार परिषदा घेऊन या डीजीसीएचा खरा चेहरा मोहरा महाराष्ट्राच्या समोर आणला होता, त्यात तथ्य आहे हे यावरून स्पष्ट होताना दिसते आहे। व्हीएसआर कंपनी ही दोषी आहेच, पण या डीजीसीए कंपनी हा त्या हत्येचा मास्टर माइंड आहे। कारण डीजीसीएच्या परवानगीशिवाय व्हीएसआर कंपनीचे विमानं उडू शकत नाहीत किंवा कुठलेच विमान उडू शकत नाहीत। आम्ही डीजीसीएला पहिल्या दिवसांपासून विचारतोय की अजितदादा देवगिरीवरून विमानतळावर गेले, त्या विमानतळावरून व्हीएसआर कंपनीच्या विमानात बसण्यापर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज आणि त्या विमानावर जे यांनी पायलट नेमले होते साहिल मदन आणि यश, या लोकांची आत्ताची असलेली अनुपस्थिती हे कुठे आहेत? पुण्या ट्रॅफिकमध्ये अडले, यांना का वेळेवर पाठवल्या गेलं नाही? नादुरुस्त विमान कसं दिलं गेलं? त्यामुळे व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न डीजीसीएने केला आणि आता डीजीसीएला महाराष्ट्र जाब विचारेल त्यांच्या ते अंगावर येत होतं, म्हणून त्यांनी आपल्या अंगावरचं पांघरून जे आहे ते व्हीएसआर कंपनीवर ढकललेलं आहे आणि त्यांनी हे कबूल केलं की नादुरुस्त विमानं होती। अरे भामट्यांनो, तुमच्या आता कबूल करताय तुम्ही 1 महिन्यानंतर, काय लाज वाटते का नाही? आणि याच्यानंतर 1 महिन्यानंतर कबूल केला, तुम्ही सांगता स्पष्टपणे की आता ते विमानं नादुरुस्त होते। माणूस गेलाय ना, अजितदादा गेले, त्याची भरपाई कोण करून देणार? त्यामुळे ही चूक व्हीएसआर कंपनीची म्हणता येणार नाही। जितकी व्हीएसआर कंपनी दोषी आहे त्यापेक्षा अधिक दोषी डीजीसीए आहे। या डीजीसीए कंपनीचे कार्यालय ऑफिसेस जिथे कुठे असतील तिथे अजितदादांचे मावळे घरात घुसून त्यांच्या कॉम्बिंग ऑपरेशन करतील, त्याबद्दल काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। पण या डीजीसीए वर एफआयआर झाला पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। ठीक आहे अमोल मिटकरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।